हॅलो गाईज, वेलकम टू कोकणची आदित्य. आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे कारण मी शिमग्यासाठी गावाला जाते. ह्या 3 बॅगा गाईज माझ्या, ते 1 2 3 मी चालले 4 दिवसासाठी आणि एवढं घेऊन चालले. शिमग्याला जायचं शिमग्याला. नंतर गेलो गाडीला, थोडं पंक्चर होता, तो गाडीचा पंक्चर काढला आणि निघालो. गाईज निघायचा वेळ आला तरी अजून अगरबत्ती. मला तर असं झालंय मी कधी माझ्या गावाला पोहोचते, कारण मला माझं गाव खूप आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं. एकदम गाईज रोड खाली आहे म्हणून फुल एकदम फास्ट आहे. 120च्या स्पीडला गाडी चाललेली आहे. आम्ही 140 गाठण्याचा प्रयत्न करत आहोत. गाईज हे पनवेलचं डीमार्ट आहे की काय आहे? केवढी गर्दी आहे याच्यामध्ये. मी फक्त पॉपकॉर्न घ्यायला गेलेली आतमध्ये, केवढीच गर्दी आहे. केवढं मोठं डीमार्ट आहे, मी त्याच्यामध्ये पूर्ण हरवून गेलेली आतमध्ये की मी कुठे आली. मुलांच्या पैशाने जेवणार आहे पर पेट, मच्छी मटण वगैरे सगळं. आणि आमच्याकडे फोन आहे बिल भरायला. तर गाईज आता मी आलेली आहे जेवायला. इकडे तो खूप जास्त ऊन आहे. आता मी इकडे थांबले. कुठे आहे बाबा आपण? पेनला जेवायला थांबले. आता मी आलेली आहे हॉटेल नाकवामध्ये जेवायला. माझं गो टू फेवरेट हॉटेल झालं. जेव्हा पण मी गावाला जाते तेव्हा हॉटेल नाकवामध्ये खेकडे. आता आम्ही आलो आहे गो हॉटेलमध्ये नाकवा, जे माझं खूप फेवरेट आहे. तिथे नॉनव्हेज मीन्स वाव एक नंबरला. बघूया काय काय ऑर्डर करते मी. तर काही असा माझा आउटफिट आहे. मस्त पोटभर जेवली आहे. तर आता पुढे जाऊया. फायनली जेवण झालं आणि आता आम्ही निघाले पुढे जायला. एवढं जेवलं की आता झोप येणार आहे मस्त. तोंड पुसून किंवा खूप घाण झालं. आताशी आम्ही क्रॉस केलं रायगड आणि किती वाजले? 6. आणि आम्हाला जायचं रत्नागिरीला. कधी पोचणार आहे काय माहिती. तर आता आम्ही जात आहोत चहा पियायला. इथे बाबा झोपले आहेत. तर सारखी भूकच लागत असते. आता आम्ही लोक इकडे चहा पियायला थांबलोत. म्हणजे मी नाही, हे लोक चहा पिणार आहेत, मी तर चहा पित नाही. काय मस्त ऊन येतं. आता आम्ही जस्ट पोचलोय रायगडच्या पुढे थोडं, आणि मला पोचायला आता तर पूर्ण रात्रच होणार आहे. तर चला गाईज, ही एवढी जास्त कॉफी आहे की माझी रत्नागिरीपर्यंत झोप उडेल. गाईज मी ह्या मुलासोबत आली पेट्रोल पंपात. तिथे आपले आहेत छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे पेट्रोल झालं, माझी कंबर जाम दुखायला लागली आता जाम. आणि आताशी मी फक्त महाड आणि आता पेट्रोल भरणार. त्याच्या पुढे मी रात्री पोचणार, एकदम रात्री, जेव्हा सगळे माझ्या घरामध्ये झोपलेले असतात. आता आम्ही जातोय कशेळी घाटाच्या टनलमध्ये. घाटामध्ये टनल बांधल्यामुळे बुद्धा केला. आता अजून आहे चिपळूणमध्ये आम्ही. आता आम्ही फायनली झालोय रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीची एंट्री आमच्या गावाला जायची. वाहतून जाताना समुद्र लागतं, ते उद्या दिसेल तुम्हाला गाईज ब्लॉगमध्ये. आता तर अंधार आहे म्हणून काय समजत नाही रात्रीचं इकडे. गाईज फायनली आता मी माझ्या गावाला आली आहे, पावस गावाला. तर मी उद्या तुम्हाला मी गाव दाखवीन. आता तर रात्री अंधारात काय दिसणार नाही, तर सकाळी भेटेल. फायनली मी आलेली आहे माझ्या गावाला. हे आहे माझ्या गावाचं मंदिर. भेटूया सकाळी. मस्त जेवायला घेतलं, खेकडा आणि बांगडा. आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यावर सगळे गप्पा मारत बसलो, कारण खूप डेजनं आम्ही सगळे भेटलो होतो एकसाथ. तर गाईज आता आम्ही क्रिकेट खेळणार आहे सगळे मिळून, कारण आमच्या इथे घराच्या बाहेर क्रिकेटचा पिच बनवलेला मॅच होते म्हणून. आणि गाईज मी क्रिकेट खेळून झोपणार आहे. तर आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. उद्या मी माझं पूर्ण गाव पण दाखवेन आणि मी मंदिरात जाणार आहे ते पण दाखवेन. तर स्टे ट्यून आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.